इराण इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये हिजबुल्ला उतरला. लेबनॉनमधून उत्तर इस्रायलमध्ये डागली क्षेपणास्त्र, तर इस्रायलने रोखला क्षेपणास्त्र हल्ला. इराण वाटाघाटी करणार असेल तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. गेल्या 24 तासात अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवरती 1200 बॉम्ब हल्ले, तर इराण बदला घेण्याच्या तयारीत. अमेरिकेचा इराणवरती पुन्हा एकदा हल्ला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचं मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा दावा. पंतप्रधान मोदींचा इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी फोनवरून संवाद. शत्रुत्व लवकर संपवा, मोदींचा सल्ला. पंतप्रधान मोदींनी यूएईच्या अध्यक्षांशी संवाद साधला. यूएईवरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध. कठीण काळात भारत यूएई सोबत उभा असल्याचं मोदींचं आश्वासन. रशिया, चीन, उत्तर कोरियाकडून इराणवरील हल्ल्यांचा निषेध. अमेरिका इस्रायलची कृती चुकीची, तर युद्ध त्वरित थांबवण्याचं केलं आवाहन. जय पवारांकडून व्हीएसआरचे मालक रोहित सिंह यांचा व्हिडिओ पोस्ट. मुख्य पायलटच्या सीटवरती झोपलेल्या रोहित सिंहांवरती तात्काळ कारवाई करत अटकेची कारवाई करा. उड्डाणाच्या वेळेला असा निष्काळजीपणा गंभीर असल्याची केली टीका. राज्यभरात आज होळीचा उत्साह, तर कोकणात शिमगोत्सवाची धूम. नंदुरबारमध्ये पारंपरिक होलिका दहन. अमेरिका इराण युद्धाचे परिणाम शेअर बाजारावर. शेअर बाजारात मोठी घसरण. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी आमिर गद्रे. एक मोठी बातमी समोर येते आहे. इराण सोबतच्या युद्धामध्ये अमेरिकेला सुद्धा मोठा फटका बसताना दिसतोय. अमेरिकेचं एक लढाऊ विमान इराणनं पाडलेलं आहे. कुवेतमध्ये F-15 हे लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. या दुर्घटनेमध्ये विमानाचा पायलट सुखरूप आहे का याबाबतची माहिती अजूनपर्यंत कळू शकली नाही. मात्र अमेरिकेला सुद्धा आता या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसतोय. अमेरिकेचं महत्त्वाचं असं F-15 हे लढाऊ विमान कुवेतमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. ही दोन दृश्य आपण बघतो. ज्या वेळेला या विमानाला क्षेपणास्त्र लागलं, ते विमान कोसळू लागलं. त्यानंतर पायलट मात्र या विमानातून लगेचच बाहेर पडला. तो सुखरूप आहे का याबद्दलची माहिती अजून कळू शकली नाही. मात्र अमेरिकेला या ठिकाणी पहिला मोठा फटका बसेल आपल्याला बघायला मिळतो. कारण इराणसोबतच्या युद्धामध्ये आपण बघितलं, दोन्हीकडून क्षेपणास्त्र टाकली जात आहेत, मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. इराणकडून सुद्धा अमेरिकी जे तळ आहेत त्या ठिकाणी वारंवार हल्ले केले जात आहेत. आणि यावेळेला अमेरिकेच्या एका विमानाला इराणने लक्ष्य केलेलं आहे. अमेरिकेचं एक लढाऊ विमान इराणनं पाडलेलं आहे. कुवेतमध्ये ही घटना घडलेली आहे. कुवेतमध्ये F-15 हे अमेरिकेचं लढाऊ विमान आपण आकाशामध्ये बघतोय, झेपावलेलं होतं. आणि त्याच वेळेला F-15 या लढाऊ विमानाला क्षेपणास्त्र लागलं आणि ते दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. या दुर्घटनेत विमानाचा पायलट जो आहे तो सुखरूप आहे का याबाबतची माहिती अजून कळू शकली नाही. मात्र हे विमान जे आहे ते दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे, ते खाली कोसळलेलं आहे. मोठ्या प्रमाणात हल्ले प्रतिहल्ले सुरू झालेले आहेत. आपण बघतोय पहिलं जे दृश्य आहे ते ज्या वेळेला या विमानाला F-15 विमान आहे, अतिशय ॲडव्हान्स असं हे विमान आहे, अत्याधुनिक विमान आहे. या F-15ला क्षेपणास्त्र लागलं आणि त्यावेळेला ते दुर्घटनाग्रस्त झालं, ते कोसळायला लागलं. आणि त्याच वेळेला आपण दुसरी दृश्य बघतोय, त्यामध्ये या विमानाचा जो पायलट आहे तो यातून बाहेर पडलेला आहे. मात्र तो सुरक्षित आहे का याबाबतची माहिती कळू शकली नाही. मात्र हे विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. अमेरिकेला मोठा झटका बघायला मिळतोय. कारण इराणसोबतच्या या युद्धामध्ये दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत. आपण मागचे 2 ते 3 दिवस बघतोय, मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने हल्ले केले जात आहेत. अजून सुद्धा इराण जे आहे, इराणकडून मोठ्या प्रमाणात बॉम्बचा वर्षाव केला जातोय, मिसाईल्स टाकले जात आहेत. इस्रायलवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ला केला आणि आजूबाजूला मध्य आशियामध्ये जे जे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत त्या सगळ्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे.
तर अरब सागरामधून अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन युद्धपोतामधून फायटर जेट्स रवाना केलेले आहेत. ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत जेट्सने इराणवरती जोरदार हल्ला केला आणि या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते. इराणमध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघतोय नुकसान झालेलं आहे. नुकसानग्रस्त अनेक इमारती आपण बघितल्या. तणावपूर्ण वातावरण आहे आणि अमेरिकेच्या या कारवाईमुळे मध्य पूर्वेमध्ये चिंतेची लाट पसरलेली आहे. ही दृश्य जी आपण बघतोय ती अमेरिकेची जी युद्धनौका आहे USS अब्राहम लिंकन, अतिशय अत्याधुनिक अशी ही युद्धनौका आहे. त्यावरून फायटर जेट्स जे आहेत ते सतत उड्डाण करताना दिसत आहेत. रात्रीतली ही सगळी दृश्य आहेत. रात्रीसुद्धा हे हल्ले सातत्याने सुरू होते. अमेरिकेचं एपिक फ्युरी हे जे ऑपरेशन आहे त्या अंतर्गत इराणवरती जोरदार हल्ले केले जात आहेत आणि फायटर जेट्स हे जेव्हा रवाना झाले त्यावेळची आपण ही सगळी दृश्य बघतोय. इराणवरती आकाशातून आगीचा वर्षाव केला जातो आणि ज्या विमानांमधून आगीचा वर्षाव केला जातो हीच ती विमानं आहेत ज्यावेळेला अमेरिकेच्या अतिशय अत्याधुनिक अशा अब्राहम लिंकन युद्धनौकेवरून हे फायटर जेट रवाना होत होते त्यावेळची सगळी दृश्य. दरम्यान इराणकडून अमेरिकेवरती जोरदार प्रतिहल्ले सुरू झालेले आहेत. अमेरिकेच्या सैन्य तळांवरती जोरदार हल्ले इराणकडून केले जात आहेत. इराकच्या बसरा या ठिकाणी अमेरिकन सैन्य तळाच्या जवळ इराणी आत्मघाती ड्रोन्स दिसून आलेले आहेत आणि या ड्रोनच्या माध्यमातून इराणकडून अमेरिकेवरती जोरदार हल्ले सुरू आहेत. आपण बघितलं ज्या पद्धतीने अमेरिकन जेट्स आकाशामध्ये झेपावत होते, इराणवरती बॉम्बचा वर्षाव करतायत, तर इराणकडून सुद्धा आता अमेरिकेवरती जोरदार प्रतिहल्ले अजून सुद्धा सुरू आहेत. अमेरिकेच्या सैन्य तळांवरती जोरदार हल्ले केले जात आहेत. इराणकडून सुरू असलेल्या या प्रतिहल्ल्याला कशा पद्धतीने अमेरिका उत्तर देतं हे सुद्धा आता बघणं महत्त्वाचं असेल. मात्र इराकच्या बसरा इथल्या अमेरिकन सैन्य तळांवरती इराणी आत्मघाती ड्रोन्स हे आपल्याला दिसत आहेत. दृश्यामध्ये दिसतंय ते साधारण जेटसारखं दिसतंय, विमानासारखं दिसतंय, मात्र ते आत्मघातकी ड्रोन्स आहेत. त्यामध्ये प्रचंड अशी स्फोटकं आहेत आणि अमेरिकेचे जे लष्करी तळ आहेत ते नष्ट करण्यासाठी इराणकडून हे ड्रोन्स पाठवण्यात आलेले आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून इराणकडून अमेरिकेवरती जोरदार हल्ला केला जातोय. तर अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठ हादरली आहे. जर या दोन देशांमध्ये युद्ध भडकलं तर त्याचा थेट फटका हजारो किलोमीटर दूर असलेल्या तुमच्या आमच्या खिशाला बसणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये भडका उडण्याची शक्यता आहे आणि महागाईचा मोठा फटका हा भारताला बसणार आहे. पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. अमेरिका आणि इराण यांच्यातील राजकीय आणि लष्करी संघर्ष आता शिगेला पोहोचला. या तणावाचा सर्वात मोठा फटका जागतिक तेल पुरवठ्याला बसण्याची भीती आहे. इराणने सूडबुद्धीने हर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास जगातील 20% कच्च्या तेलाचा पुरवठा एका झटक्यात ठप्प होईल. हर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यास जगाची ऑइल नाडी आवळली जाणार आहे. जर हा संघर्ष चिघळत गेला तर प्रामुख्याने दोन पद्धतीने भारतावरती याचे परिणाम होऊ शकतात. पहिली म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवरती याचा परिणाम होईल ज्या वेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये या संघर्षामुळे खनिज तेलाच्या किमती वाढतील. सध्या खनिज तेलाची जी किंमत आहे ती साधारणतः $65 प्रति बॅरल आहे. जर हा संघर्ष वाढत गेला, चिघळला आणि त्याचं जर तेलाची जी सप्लाय चेन आहे त्याच्यावरती परिणाम झाला आणि जागतिक बाजारपेठेमध्ये याच्या किमती साधारणतः $10 जरी वाढल्या प्रति बॅरल पेट्रोल डिझेलची किंवा खनिज तेलाच्या, तर निश्चितपणे भारतीय अर्थव्यवस्थेवरती त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या संभाव्य युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेला हादरे बसणार आहेत. पहिला तडाखा, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $150 पर्यंत पोहोचू शकतात. दुसरा तडाखा, शेअर बाजारात हाहाकार उडेल. गुंतवणूकदार धास्तावले असून ते सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायाकडे वळत असल्याने सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठतील. तिसरा आणि चौथा तडाखा म्हणजे डॉलर अधिक मजबूत होईल आणि रुपया घसरेल, ज्यामुळे आयात महागून महागाईचा भडका उडेल. भारत आपल्या गरजेच्या तब्बल 80%हून अधिक तेल परदेशातून आयात करतो. आखाती देशांमधील तणावामुळे भारताचं इम्पोर्ट बिल म्हणजेच आयात खर्च अवाढव्य वाढेल. पर्यायाने देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडतील. इंधन महागल्यामुळे अन्नधान्य, औषधं आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील
आणि सर्वसामान्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडेल. थोडक्यात सांगायचं तर युद्ध सीमेवर आणि आखातात होईल, पण त्याची आर्थिक झळ थेट तुमच्या आमच्या खिशाला बसणार आहे. त्यामुळे जागतिक स्तरांवरती शांतता प्रस्थापित होणं ही आता काळाची आणि अर्थव्यवस्थेची गरज बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.